50 वर्षापूर्वी आमचा गाव. 50 वर्षापूर्वी माणसांना गजबजलेलं गाव होतं. माणसांनी भरलेलं घर होतं. घराला घर पण होतं. शेजारी पाजारी लोकांची ये जा असायची. वरच्या गल्लीतल्या आननं घराची भाजी वाटीत घालून खालच्या गल्लीतल्या दादांनी घरी पोचवायची. परतलेले भर पीठ असवणारी एकमेकांना दिलं घेतलं जायचं. माणसामध्ये आपुलकी, प्रेम, माया, ममता होती ताबड फुटायला. घरच्या अंगणात सडा रांगोळ्या व्हायच्या. पहाटेच्या आल्हाददायी वातावरणात पक्ष्यांची किलबिलाट आणि गावभर शंकर म्हणजे दादा ब्राह्मण आणि धूळ सेठ यांच्या शामफेरीचा सूर मनाला प्रसन्न करायचा. घरातल्या गृहलक्ष्मी सोहळा उरकून दिवस उजेडायला सोनेरी प्रकाशात तुळशी वृंदावनातील हिरव्यागार तुळशीत पाणी आणि सूर्यदेवाला नमस्कार व्हायचा. हंबर न्हारी वासरे अनपांना सोडवलेल्या गायी दुधाने बादली काठोकाठ भरायची. घरातील कर्त्यांचा सर्वजण आव सवरत होते. संस्कार हे प्रत्येकाला वागण्यातून दिसून यायचे. आई बाबा, काका काकू, आजी आजोबा, आत्या भाऊ, बहीण, चुलता भाऊ हा सगळा गोतावळा म्हणजेच एक पुस्तकच व्हायचं. घरच्या ओसरीला बसून दिवसभराच्या कामाचे नियोजन केलं जायचं. बैलांकडे कोणी जायचं, नातेवाईकांच्या लग्नाला कार्यक्रमाला कोणी जायचं हे सगळं नियोजन व्हायचं. घरातील कर्त्या पुरुषांकडून एकमेकांचे रुसणे फुगणे दूर केले जायचे. प्रत्येकाच्या सुखदुःखा गोड कौतुकांना मन हलकं व्हायचं. विचारांना चालना मिळायची अन 30 सदस्य असलेलं कुटुंब गुण्यागोविंदानं नांदायचं. बरोबर ना? पूर्वी असंच असायचं. आमचा गाव